देता येणार नाही, परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना कळवलेलं आहे की एक विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यामुळं आपल्याला केरोसिनचा सुद्धा पुरवठा करावा लागेल. परंतु ती केरोसिनची जी पुरवठा करणारी साखळी जी आहे ती सध्या तुटलेली आहे. पूर्वी आपल्याला माहिती आहे की एक बैल असलेली गाडी असायची आणि मुंबईमध्ये त्या गाड्या फिरायच्या. 500-700 गाड्या होत्या त्या शिवडी भागामध्ये आपल्या. पण आता ते जवळजवळ आता तिथे दिसतच नाही. परंतु जे जे केरोसिन डीलर्स आहेत त्यांच्यामार्फत आपल्याला केरोसिन देता येईल. आणि ह्या ज्या कंपन्या ज्या आहेत गव्हर्नमेंटच्या ज्या डिझेल पेट्रोल कंपन्या ज्या आहेत त्या ठिकाणी जे आहे आपण हे केरोसिन उपलब्ध करून देणार आहोत. म्हणजे IOCL असेल, BPCL असेल, HPCL असेल, तर या ठिकाणी जे आपल्याला ते करता येणार आहे. आता यामध्ये आपण सांगितलं की शाळा, कॉलेजेस, इतर ठिकाणी हे काय करणार. आता घरगुती गॅसचा वापर झाल्यानंतर उरलेला जो काही गॅस असेल त्या बाबतीमध्ये आपण जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेलं आहे की शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृह, शासकीय खानावळ, मध्यान्ह भोजन योजना, अंगणवाडी आणि शैक्षणिक संस्था अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या खानावळी यांना जे आहे सिलेंडरच्या माध्यमातून 100% वाटप आपण करावं. आणि बाकीचे जे काय आहेत त्यांच्या बाबतीमध्ये जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे की 50% त्यांना बाकीच्यांना मदत आपल्याला करता येणार आहे. तर अध्यक्ष महोदय, दरेकर साहेबांनी सुद्धा सांगितलं इंधन उपलब्ध, त्याबद्दल सुद्धा इथं जी माहिती आहे त्यानुसार ह्या रिफायनरी जे आहे पूर्ण क्षमतेनं कार्यरत आहेत आणि योग्य तितका जो आहे